नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना याची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। आता याच्यामध्ये 22 जुलैला जरी पहिली यादी आलेली असली तरी याद्या अपलोड व्हायला थोडा उशीर लागत आहे आणि या संदर्भात जी काही केवायसीची प्रक्रिया आहे ती देखील मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। आता याच्यामध्ये केवायसी करताना बऱ्याच शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा देखील सामना करावा लागत आहे। तर याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना हे देखील होत आहे की केवायसी करताना त्यांचं यादीमध्ये नाव आहे, परंतु प्रत्यक्षात विशिष्ट क्रमांक असेल किंवा आधार क्रमांक असेल, या दोन्हीवरून ज्यावेळेस तुम्ही स्टेटस चेक करता त्यावेळेस कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही। नो रेकॉर्ड्स फाउंड अशा प्रकारचं त्या ठिकाणी दाखवत आहे। मग शेतकऱ्याला असं वाटते की आमचं यादीमध्ये नाव आहे की नाही, परंतु अशा शेतकऱ्यांना घाबरण्याची गरज नाही। काही टेक्निकल बाबींमुळे हा एरर असू शकतो। तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचं काय झालं की फार्मर आयडी त्यांचा चालू आहे, फार्मर आयडी अप्रूव्हल देखील झालेला आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना फार्मर आयडी तुम्ही त्या ठिकाणी जनरेट करून घ्या अशा प्रकारच्या सूचना देखील येत आहेत। तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँकेला किंवा तुमचं जर सहकारी सोसायटीचं असेल तर आपल्या संबंधित सेक्रेटरींशी तात्काळ संपर्क करायचा आहे। आता या ठिकाणी बघा, बऱ्याच शेतकऱ्यांची ही देखील मागणी होती की जर समजा कर्जदार मयत असेल तर अशा शेतकऱ्यांची केवायसी कशी करायची, तर त्या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ हा बनवलेला आहे। तर बघा, बरेच शेतकरी हे कर्जदार असतात परंतु ते मृत्युमुखी पडलेले असतात किंवा मयत असतात। मग अशा मयत जे काय कर्जदार असतील तर त्यांची केवायसी नेमकी कशी करायची, तर त्याची देखील एक प्रकारे प्रोसेस आहे। तुम्ही जर आपले सरकार सेवा सुविधा केंद्रावरती गेलात तर त्या ठिकाणी तुम्ही मयत जर असतील तर त्यांची तक्रार नोंदवू शकता आणि त्यानंतर त्यांच्या वारसाची नोंद होऊन तर त्या ठिकाणी त्यांचं म्हणजे जे काही कर्ज असेल ते देखील माफ होऊ शकतं। म्हणजे जे काही शासकीय जे काय म्हणजे शासनाने ठरवलेले नियम असतील त्याप्रमाणे यांची केवायसी होऊ शकते। आता याच्यामध्ये बघा, जर तुम्ही आपले सरकारी सेवा सुविधा केंद्रावरती गेला तर त्यांनी प्रोसेस कशी करायची की त्यांचं जे पोर्टल आहे ते लॉग इन करायचं आहे। अशा प्रकारे आपण स्क्रीनवर पाहू शकता। ते पोर्टल लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी जे काही संबंधित मयत कर्जदार असतील त्यांचा या ठिकाणी विशिष्ट क्रमांक म्हणजे विके नंबर टाकायचा आहे। तुमच्या यादीमध्ये विके नंबर त्या ठिकाणी तुम्हाला सहज अवेलेबल होऊ शकतो आणि विके नंबर टाकल्यानंतर खाली बघा, त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर तुम्हाला अनेबल टू ऑथेंटिकेट म्हणजे अनेबल टू ऑथेंटिकेट जे आहे त्या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्या बटनावरती क्लिक केल्यानंतर जर समजा त्यानंतर तुम्हाला कारण विचारले जाईल तर त्यामध्ये मयत हा देखील एक पर्याय आहे, तर त्या पर्यायावर क्लिक करायचं आहे। आता त्या पर्यायावरती क्लिक केल्यावर आपले सरकार सेवा केंद्राचे जे काही चालक असतील त्यांनी त्यांचा स्वतःचा थंब ऑथेंटिफिकेशन करायचं आहे आणि तशी तक्रार देखील नोंदवायची आहे की हे कर्जदार मयत आहेत। आणि एकदा त्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी एक पावती येईल आणि ती पावती संबंधित सचिवांकडे जायची आहे आणि द्यायची आहे। आणि एक शेतकऱ्याला देखील एक पावती, त्यांच्या जे कन्वारस आलेले असतील त्यांना देखील एक पावती द्यायची आहे। ती जिल्हा निवारण समितीकडे तक्रार जाणार आहे। शासनाने ठरवून दिलेलं क्रायटेरिया आहे कर्जमाफीचा, त्याच्यामध्ये बसत असेल तर नक्की त्या संबंधित शेतकऱ्यांचं कर्ज मयत जरी असेल तरी त्यांचं देखील माफ होणार आहे। अशा प्रकारे जे काय मयत शेतकरी असतील त्यांची एक प्रकारे प्रोसेस आहे। आता याच्यामध्ये अधिक माहितीसाठी तुम्ही बँकेशी देखील संपर्क करू शकता। जर तुम्ही DCC बँक असेल तर त्यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे देखील संपर्क करू शकता किंवा तुमचं जर सोसायटीचं कर्ज असेल तर तुम्ही तुमच्या संबंधित सेक्रेटरींशी देखील संपर्क करू शकता। त्याच्यामुळे अशा प्रकारे ज्या काही अडचणी असतील त्यासाठीच आपण आज 29 जुलै संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह येत आहोत। कर्जमाफी संदर्भातल्या ज्या काही अडचणी असतील तर त्याचं आपण निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सर्वांनी संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह यायचं आहे। धन्यवाद।